या आपण एकत्र दानिएल अध्याय 7 उघडूया. कृपया दानिएल अध्याय 7 वचन 23 वाचा. त्याने सांगितले की चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल. ते इतर राज्यांहून भिन्न होईल. ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे तुडवून चूर्ण करील. आता 10 शिंगांविषयी विचारशील तर ज्या राज्यांतून 10 राजे निघतील व त्यानंतर आणखी एक राजा निघेल, तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजास पादक्रांत करील. तो परस्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परस्पर देवाच्या पवित्र जनास जेर करील. तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करावयास पाहिल. 1 काळ, 2 काळ व अर्धा काळापर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील, पण न्यायसभा भरेल त्यांचे प्रभुत्व काढून घेतील. येथे असे लिहिले आहे, शत्रू सैतान जो परमेश्वराच्या विरुद्ध उभा आहे, तो परमेश्वराच्या नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीमध्ये बदल करील. दुसऱ्या शब्दांमध्ये तो करारासोबत काय करण्यात जात आहे? तो सर्व काही पूर्णपणे बदलून टाकणार, म्हणजेच तो ते नष्ट करून टाकेल. जसे की येशूला अगोदरच माहीत होते की सैतान कराराला नष्ट करणार आणि त्याची निंदा करणार, म्हणून स्वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी या कराराला पृथ्वीवर कोणत्या रूपात सोडले? त्यांनी त्याला त्यांच्या इच्छापत्राच्या रूपात सोडले. त्यांची इच्छा होती की सत्याचे पालन करणाऱ्या आणि स्वर्गाच्या राज्याची अपेक्षा बाळगणाऱ्या खऱ्या लोकांनी या कराराचे शेवटपर्यंत पालन करावे. म्हणूनच त्यांनी या कराराला आपल्या शेवटच्या इच्छापत्राच्या रूपात नियुक्त केले. या आपण इब्री लोकासपत्र अध्याय 9 वचन 15 मध्ये या प्रकरणावर एक दृष्टी टाकूया. कृपया हे वाचा. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याच करिता आहे की ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त या पृथ्वीवर कोणत्या प्रकारच्या दूताच्या रूपात आले? ते या पृथ्वीवर कराराच्या दूताच्या रूपात आले. हा कोणता करार आहे? हा नवीन करार आहे. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याच करिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशांचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. सार्वकालिक वारशांचे अभिवचन स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याच्या सर्वात महत्त्वाच्या किल्लीला दर्शविते. ही किल्ली नवीन करार आहे. या कराराद्वारे आपण सार्वकालिक वारशाचे अभिवचन प्राप्त करणार. आपण सुरू ठेवूया. कारण मृत्यूपत्र असले की मृत्यूपत्राकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते, कारण मृत्यूपत्रकर्ता यात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यावायचे नाही. मृत्यूपत्र या वाक्यावर एक तळटीप आहे, हो ना? तळटीपमध्ये काय म्हटले आहे? त्यांनी या कराराला आपल्या इच्छापत्राच्या रूपात ठामपणे नियुक्त केले, म्हणजे आपण शेवटपर्यंत या कराराचे पालन करू शकू. असे असले तरी पुष्कळ लोक येशू ख्रिस्त जे या पृथ्वीवर कराराचा दूत या रूपात आले होते त्यांच्याद्वारे स्थापन केलेल्या कराराकडे दुर्लक्ष करतात. ते कराराच्या महत्त्वाची जाणीव करत नाहीत. इब्री लोकासपत्र अध्याय 8 मध्ये असे लिहिले आहे की जे नवीन कराराला स्वीकारत नाहीत आणि नवीन करारामध्ये राहत नाहीत ते परमेश्वराचे लोक म्हणविले जाऊ शकत नाही. आपल्याकडे हा करार का असला पाहिजे? याचे एक स्पष्ट कारण आहे. इब्री लोकासपत्र अध्याय 8 वचन 7 पाहूया. कारण तो पहिला करार निर्दोष असता, जर तो निर्दोष नसता तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. परमेश्वर नवीन कराराची स्थापना करतात, पण अनियंत्रितपणे नाही. कराराला स्थापित करण्याचा एक उद्देश आहे, एक इच्छा आणि एक अर्थ आहे. नवीन करार तो करार आहे ज्याला कराराच्या दूताने स्थापित केले आहे. इस्रायलचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो. कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटलांवर लिहीन. आणि मग मी त्यांना काय होईन? देव असा होईन आणि ते माझे लोक असे होतील. परमेश्वराला आपले परमेश्वर बनवण्यासाठी आपल्याकडे कोणता करार असला पाहिजे? ज्या लोकांकडे नवीन करार आहे त्यांच्यासाठी परमेश्वराने म्हटले, मी त्यांना देव असा होईन. आणि ते ज्यांच्याकडे नवीन करार आहे, मला माझे लोक असे होतील. या कारणास्तव ते या पृथ्वीवर कराराच्या दूताच्या मिशनसह आले आणि नवीन कराराची स्थापना केली. पण लोक जे आज येशूवर विश्वास ठेवण्याचा दावा करतात ते या करारावर विश्वास ठेवतात का? त्यांना हे देखील माहीत नाही की येशू कराराचा दूत या रूपाने पृथ्वीवर आले होते. त्यांना हे देखील माहीत नाही की येशूने कोणत्या प्रकारचा करार स्थापित केला होता. ते फक्त एका अस्पष्ट विश्वासासह विश्वासाचे जीवन जगतात. मात्र जसे की तुमच्या आणि माझ्याकडे येशू जे या पृथ्वीवर कराराच्या दूताच्या रूपाने आले होते त्यांच्याद्वारे नियुक्त केलेला नवीन करार आहे.
म्हणून येशू ख्रिस्त आपले परमेश्वर बनतात आणि आपण त्यांचे खरे लोक बनतो. फक्त खरे लोकच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतात आणि परमेश्वराचे संरक्षण प्राप्त करू शकतात.